हाय, मी नीलम. प्राध्यापक डॉक्टर विभा शहा यांचं देणं या पुस्तकातील आपण बऱ्याच छान छान कथा ऐकलेल्या आहेत आणि आता आज त्यांच्याच या पुस्तकातील पुनर्जन्म ही एक छान गोष्ट आपण ऐकूया. मी झोपाळ्यावर निवांत होऊन बसली होती. आपली बहरलेली संसारवेल पाहता पाहता नकळत ती भूतकाळात गेली. अनेक आठवणींनी मनात गर्दी केली. लग्न होऊन ती या गावात आली तेव्हा हा सगळा परिसरच अनोळखी होता. समोरचा प्रशस्त दिसणारा डांबरी रस्ता तेव्हा अस्तित्वातच नव्हता. एक कच्ची सडक होती. इलेक्ट्रिक खांब देखील नव्हते. हळूहळू सगळं बदलत गेलं. गावाला छान नवं रूप आलं. आपण चांगलं सुखी आयुष्य जगलो या घरासाठी ती खूप खूप खपली होती. 2 चुलत सासू सासरे, त्यांची मुले, सुना, मुली, मोठा कुटुंब कबिला. हळूहळू सगळे वेगळे झाले. मोठ्या घरात तिचे सासू सासरे राहिले. त्यांच्या इच्छेला मान देत त्यांची सेवा करत तिने मनापासून संसार केला. करारी पण उदार अंतकरणाच्या नवऱ्याच्या प्रेम छायेत संसाराचे चटके फारसे जाणवले नाहीत. आयुष्य सर्वार्थानं फुलत गेलं. एके दिवशी अगदी अचानक सकाळी उठतानाच नवऱ्याने आवेगानं तिचा मऊ हातात घेत गच्च दाबला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. थोडासा फेस आला. त्याची वेदना तिला खोलवर जाणवली. तिने पळापळ करून डॉक्टरांना बोलवले. सुचल ते सर्व काही केले पण यश आले नाही. ती पतिसुखाला अंतरली. हा जबरदस्त घाव तिने धिनाने सोसला. मोठा तेव्हा नुकताच पदवीधर झाला होता. त्याच्या पाठीची 3 मुलं कॉलेजमध्ये शिकत होती. लवकरच मुलीचं लग्न झालं. मधला इंजिनियर होऊन परदेशी गेला. धाकट्याने शिक्षण पूर्ण करून मोठ्याबरोबरच वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. दोघांनी चांगली प्रगती केली आहे. दुकान नावारूपाला आणलंय. नोकर चाकर आहेत. घरात बऱ्याच सुधारणा झाल्या. माडीवर 2 खोल्या नव्या बांधल्या गेल्या. आधुनिक पद्धतीचा छान टुमदार बंगलाच झालाय आता. मम्मा, अगं लक्ष कुठं आहे तुझं? आम्ही जातोय. या हाकेसरशी ती भूतकाळातून वर्तमानात आली. चल लवकर, लेट अस प्रोसीड म्हणत धाकटा बायकोचा हात पकडून झर दिशी वेगाने गेला. मम्माला न सांगता समोरून जाणं शक्यच नव्हतं ना, म्हणून एवढं तरी बोलला. एरवी भानावर आलेल्या तिच्या कानावर पुढचे शब्द आदळले. थोडं पर्सनल काम आहे. हो, आज रात्रीच्या फ्लाईटनं मी दिल्लीला निघालोय. दादाच्या कानावर घाल. येतोय आम्ही लवकर. आईला न सांगण्यासारखं कसलं पर्सनल काम असतं? तिचं मन कुरकुरलं. हे आजच नाही, अलीकडं वरचेवर असं होतंय. का होतंय असं? कुणाचं काय चुकतंय? कुठे चुकतंय? तिच्या दुखऱ्या मनाची ठसठस थांबेना. वर्तमानातल्या घटनांचे संदर्भच हल्ली समजेनासे झाले. या पोरांना 9 महिने पोटात वाढवलं, खेळवलं, भरवलं, यांची दुखणी खुपणी काढली, रडली, रुसली तेव्हा उंजारून गोंजारून समजावलं. आईची माया दिली. पित्याचा धाकही दिला. संस्कार केले. त्यांच्या पंखांना ताकद देण्यासाठी धडपडले. भक्कम आधार दिला. तरीही आत्ता आम्ही त्यांची कुणीच राहिले नाही. न बोलताच ती सुचवतात की तुझा आमच्यावर काही हक्क नाही. उगीचच तू आम्हाला धरायला बांधायला जाऊ नकोस. मोठ्याच्या लग्नाला 12 वर्ष झाली. घरातली मोठी सून. किती कौतुक केलं तिचं, पण तिलाही सासूला काही सांगावंसं वाटत नाही. अशीच एकदा ती नातीचा भिजलेला फ्रॉक बदलण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. नाईलाज म्हणूनच. एरवी ती मुलांच्या खोलीत पाऊल टाकत नाही. बाहेर येताना दाराजवळच्या टेबलावर तिला निमंत्रण पत्रिकांचा गठ्ठा दिसला. उत्सुकतेनं तिनं पत्रिका पाहिली. एका नव्या कॉम्प्लेक्समध्ये त्याने घेतलेल्या नव्या दुकान गाळ्याचे नव्या एजन्सीचे उद्घाटन समारंभाचे निमंत्रण होते. ती आश्चर्याने थक्क झाली. मनात म्हणाली, एका घरात राहून सवताच उभा झालाय. सुनांच्या माहेरची मंडळी आली की त्यांच्या लेकीच्या खोलीत जातात. मित्रांची तरापण तीच. वाढदिवस स्वतंत्र साजरे होतात. कसल्या कसल्या पार्ट्या परस्परच स्वतंत्रपणे होतात. एकदा यावरून ती म्हणाली, काय चाललंय रे? हॉस्टेलमध्ये राहिल्यासारखं असं बेफिकीरपणे घरात कसे राहता तुम्ही?
घर कुटुंब कशाला म्हणायचं, आलेला पाहुणा घरातला समारंभ साऱ्या घराचा असतो. मम्मा विसरते जुने दिवस. हल्ली कुणीही असे मोठे समारंभ करत नाही. बाबांचे मित्र, तुझ्या मैत्रिणी, आत्ते मामे बहीण भाऊ यांचा आमच्याशी काय संबंध? ते आपल्या घरचे कसे होतील? आम्हाला नाही आवडत असलं काही. ती आवाज झाली. काय म्हणावं या मुलांना? यांना कसलेच नातेसंबंध मित्रत्व नको कसे? मुलांनी आवडत नाही, पटत नाही, जमत नाही असं म्हणत पुष्कळच दूर लोटलं. ती मात्र आलेल्या पाहुण्यांचा आगत्याने पाहुणचार सणवार सारं करत राहिली. मुले, सुना, नातवंड यांच्या आवडीचे पदार्थ पण ती आवर्जून करी. त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना भेटवस्तू देण्याचा रिवाजही तिनं पाळला होता. नातवंडांचं कौतुकही करतच होती. वडाचं झाड पारंब्या सोडून जमिनीवर ताठ उभं राहण्याचा प्रयत्न करताना तसंच ती करत होती. मुलं सुना आपापसात बोलायची, बेत करायची. तिला मात्र सगळं ठरल्यावर ऐनवेळी समजायचं. परवा खोलीतून झोपाळ्याकडे जाताना मोठीचे शब्द कानावर पडले. ती धाकटीला सांगत होती, आत्ताच काही बोलू नकोस, नाहीतर त्यांचीच 50 जण होतील. शिवाय हे असं करूया का, तसं करूया का म्हणत एवढा पसारा होईल. कसल्या तरी पार्टीचा समारंभाचा बेत चाललाय. तो मला लवकर कळू द्यायचा नाही एवढं तिला समजलं. मन दुखावलंच. आमचा ज्या मित्रमैत्रिणींच्या अंगाखांद्यावर मुलं वाढली, बालपणी त्यांच्याकडून कोडकौतुक करून घेतले, ती नात्यापेक्षा जवळची असणारी 2-4 मंडळी यांना आता जड कशी होतात हेच तिला समजेना. तसं बघितलं तर कॅटरर्सकडे जेवणाची ऑर्डर देतात, नोकरचाकरही आहेत. आम्ही गोडापासून सारं काही घरी करत असू हे सांगून काय उपयोग म्हणा. 4 दिवसानंतरच्या रविवारी संध्याकाळी धाकटीच्या बहिणीचं डोहाळे जेवण परसदाराच्या बागेत झालं. अर्थात तिला रविवारी दुपारच्या जेवणाच्या वेळी समजलं. कधी ठरवलं? मला बोलला नाही, ती म्हणाली. धाकटा उखडलाच. आधी कशाला सांगायला हवं होतं? आज एवढं केलंस ना तू. आमचं आम्ही ठरवतो सगळं, तू बसून बघ म्हणजे झालं. ती डोळ्यातलं पाणी लपवत ओट्याशी गेली. स्वयंपाकीन बाईंना म्हणाली, शांता, मुलं मोठी कशाला होतात, लहानच का राहत नाहीत? ती बिचारी काय बोलणार? या प्रश्नाला उत्तर होतं का? शब्दांचा घाव वरमी लागला होता. व्याकुळ मनाच्या चिंध्या होत होत्या. माझ्यापर्यंत मग काय असतं? कपाटात पैसे ठेवणे, मागितलं की काढून देणे, नोकरांचे पगार देणे, बाजारात करणे, कपाटात पैसे ठेवणे, भाजी कोणती करायची, संध्याकाळचा मेनू कोणता, विखुरलेल्या वस्तू ठेवणे किंवा ठेवून घेणे. तिच्या मनाचा असा संताप झाला, डोकं जड झालं, कणकण वाटू लागली. ती खोलीत जाऊन झोपली. आजी, सगळे जमलेत, चल. नातू आला बोलवायला. तेव्हा साडी बदलून ती बागेत आली. ती समारंभात सामील झाली तरी तिचं काही लक्ष कशात नव्हतंच. ती खुर्चीत गप्प बसून राहिली. तिला आठवलं, अशीच एकदा ती जेवण झाल्यावर वामकुक्षी घेत रेडिओ ऐकत पडली होती. नातू पळत पळत आला. आजी, आजी, साडी बदलून लवकर चल. का रे बाबा, एवढ्या घाईनं कुठं जायचंय ते तरी सांग. आईस्क्रीम खायला जायचंय. काकांनी नवी गाडी घेतली ना, त्याची पार्टी आहे. पप्पा गेले सुद्धा पुढं. काकांनी नवी गाडी घेतली? ती अविश्वासानं म्हणाली. हो, तुला नाही माहीत? सकाळीच आणली. कसलं सरप्राईज केलं सगळ्यांना. काकूंनी पूजा केल्यावर काकानं नव्या गाडीतूनच आम्हाला शाळेत सोडलं. चल लवकर. नातवाबरोबर ती बाहेर आली. ऑरेंज कलरची इंडिगो गाडी पोर्चमध्ये उभी होती. स्टीअरिंगवर हात ठेवून धाकटा ऐटीत बसला होता. त्यानं दार उघडलं. ती शेजारी बसली. मागे सगळी नातवंड बसली होती. आवडली? छान आहे ना? सरप्राईज केलं ग सगळ्यांना. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून धाकट्यानं खुलासा केला. बागेत सुगंध दरवळत होता. डोहाळं गीत, उखाणे यासाठी एकमेकींना आग्रह करणं चालू होतं. दोन्ही सुना लेक यांचं आतबाहेर करणं चालू होतं. हवेतला गारठा हळूहळू वाढवू लागला. जेवणं झाली. आलेली मंडळी परतली. नेहमीप्रमाणे दारे बंद करून दिवे मालवून ती खोलीत आली. कॉटवर पडली, पण तिला झोप येईना. ती रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर अशी वळत राहिली. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. तेव्हाच तिला स्वप्नात आजीची गोरीपान सत्तेज मूर्ती दिसली.
आपल्या एकुलत्या एक मुलीला सासरी पाठवून आजी व्रतस्थ राहिली. मोठ्या वाड्यात एकटी राहिली. शेवटचा श्वास तिनं आपल्या घरात घेतला. आईबाबांनी तिला अनेक वेळा आपल्याकडे येऊन राहण्याबद्दल विनवलं, पण ती जावायच्या दारात काही आली नाही. तशी कारणप्रसंगी भरपूर लाड करायची. त्यांना मागेल तो पदार्थ मागेल तेव्हा करून घालायची. स्वतःच्या सर्व बहीण भावांच्याकडे अडीअडचणीला धावून जायची. कामाचा उरक दांडगा उत्साही तरुणांनी लाजावं असा. संसाराचं सार आणि जगण्याचं तत्त्वज्ञान तिच्या बोलण्यातून सहज बाहेर येईल. ती आईला आपल्या लेकीला सांगत होती, मांडलेला पसारा आवर, अजून किती काळ गुंतणार आहेस या संसारात. मनाची इच्छा पुरी कर, फक्त दयाभाव ठेव, बाकी सर्वांचा त्याग कर. नमस्कारासाठी वाकलेली आई उठेपर्यंत आजी नाहीशी झाली. ती खाडकन जागी झाली. आजीचं बोलणं कानात घुमलं. तिनं आपल्यावरचं कवच दूर सारलं. घरातलं लक्ष काढून घ्यायचं. मी फक्त एक माणूस आहे. आई, घरकर्ती स्त्री, सासू कुण्णी नाही असं म्हणतच ती उठली. खिडकीसमोरचा गुलमोहर लाल भडक फुलांनी ढवरला होता. तिला वाटलं, झाडाच्या बहरण्याला माणसासारखं सुखदुःखाचं अवधान लागत नाही. इतकं संतपण आपल्या अंगी यायला किती अवधी लागेल. आता फक्त स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं असा मनोमन निश्चय करून ती नव्या उमेदीनं उभी राहिली. ती घरातून तुटत गेली. निस्संग झाली. मुलांचा परदेशातून फोन आला नाही. मुले आजारी पडली. मुलीच्या घरी अडचण निर्माण झाली. नातवंडांना शाळेतून यायला उशीर झाला. उठायला उशीर झाला. नाश्ता वेळेवर झाला नाही. मुलगा न जेवता राहिला. अशा वेळी ती अतिशय बैचेन व्हायची. आत्ताही ती अस्वस्थ होई, पण डोळ्यात पाणी येईना. कसली तक्रार करेना. काळजीने बोलेना. वेळेचा कटाक्ष न पाळता ती समोर येईल ते खाऊ पिऊ लागली. मैत्रिणींच्याकडचं जाणं येणं वाढलं. महिला मंडळांच्या उपक्रमातून अधिकाधिक सहभागी होऊ लागली. तिची मुलगी लहान बाळाला घेऊन सासरी जायला निघाली. तिनं आईला मुद्दाम गाठूनही सांगितलं. ती शुक्रवारी जाणार म्हणाली. हिनं सहज संमती दिली. मुलगीबरोबर काही दिवसांसाठी जाणं तिनं साफ नाकारलं. ती वेगळ्या प्रकारे जगू लागली. तिला एकाकीपण दुर्लक्षितपण जाणवेना. ती आनंदी दिसू लागली. हसत जगू लागली. जणू तिचा पुनर्जन्मच झाला होता. तर अशा छान छान कथा ऐकण्यासाठी नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.